आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, जे मनोज जरांगेंच्या या संपूर्ण आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। तिथून आपल्यापर्यंत सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवताय। मिकी, खरं तर महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की हे भगवं वादळ आता आज मुंबईच्या वेशीवरती येऊन धडकणार आणि त्यानंतर पुढची आगेकूच असेल ती मुंबईच्या दिशेने। मात्र या क्षणाला कुठे आहात, काय परिस्थिती आहे या भगव्या मोर्चाची? अगदी विशाल, जर आपण बघितलं तर मनोज जरंगे पाटील यांचा जो हा मोर्चा आहे, भगवा वादळ आहे, तो आता लोणावळ्याच्या शहरामध्ये पोहोचलेला आहे। जसं आपण आज सकाळी बघितलं की जवळपास 11 वाजता मनोज जरंगे पाटील यांनी लोणावळ्याच्या त्या मैदानावर सभा घेतली। त्यानंतर जे एक समिती आलेली होती त्यांच्यासोबत त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर जे नवी मुंबईचे पोलीस या ठिकाणी आले होते त्यांनी त्यांना विनंती देखील केली काही मार्ग बदलण्यासाठी। त्याच्यासाठी जे आयोजक आहेत या मोर्चाचे, या रॅलीचे, त्यांच्याबरोबर त्यांचं बोलणं सुरू आहे। लोणावळ्याच्या पुढे गेल्यानंतर ते ठरेल की कुठल्या मार्गावरून जायचंय आपल्याला वाशीला मुक्काम करायला। परंतु आता जर आपण बघितलं तर मनोज जरंगे पाटील हे समोर आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोणावळ्यातील हे सगळे रहिवासी मनोज जरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत। महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। आपण या लोणावळ्यातील काही लोकांशी, ज्या मराठा महिला आहेत खास करून, त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। जोरदार घोषणा देताय तुम्ही, एक वेगळं वातावरण आहे। मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी, एक ऊर्जा देण्यासाठी तुम्ही आलात। येस येस, हो, त्यांच्यासाठी आम्ही मराठ्यांसाठी ते लढतात आणि आम्ही त्यांच्या पाठीत आणि आम्हाला आझाद मैदानापर्यंत जाणार। आरक्षण आम्ही फक्त शिक्षणासाठी मागतोय, कारण की आज आमची मराठ्यांची पोरं सगळ्यात मागे आहेत, सगळ्यात मागे आहेत। नोकऱ्या नाहीत, आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत। चांगले मार्क असू सुद्धा मराठी पोरं मागे आहेत आणि बाकीच्या मुलांना थोडे पण मार्क, एकदम कमी मार्क असू सुद्धा ती पोरं पुढे आहेत की त्या पोरांना काही लिहिता वाचता येतं, ती पोरं पुढे आहेत आणि मराठ्यांच्या मुलांना एवढं पर्सेंटेज असू सुद्धा ती मागे आहेत। का मागे आहेत? तुमचा रोज दिसतोय ताई, तू हे बघा, सरकारने आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे सरणार नाही, कारण की आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे। आपण उत्साह बघू शकतो। जर आपण बघितलं तर लहान मुली देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। तू कॉलेजची विद्यार्थी आहेस, ती कॉलेजची आहे। कॉलेज झाल्यानंतर या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांचं स्वागतासाठी ती या ठिकाणी आलेली आहे आणि जागोजागी मनोज जरंगे पाटील यांचं महिलांकडून या ठिकाणी ओवाळणी केली जाते, त्यांचं स्वागत केलं जातंय आणि अशा पद्धतीने मनोज जरंगे पाटील या ठिकाणी लोणावळा शहरामध्ये दाखल झालेले आहेत। या मोर्चाचं जर स्वरूप बघितलं तर प्रचंड लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये मराठा बांधव सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळं आता विचार करण्याची गरज आहे। जर एवढ्या मोठ्या संख्येने हे लोक जर मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचले तर मुंबईची काय अवस्था होऊ शकते। त्यामुळे सातत्याने जे समिती येत आहेत, सरकारचे प्रतिनिधी येत आहेत, त्यांच्याशी बोलण्यासाठी आज सकाळी सुद्धा मनोज जरंगे पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ते प्रत्येक क्षणाक्षणावरती, तिथल्या प्रत्येक घडामोडीवरती तुमची नजर अशाच प्रकारे असू द्या। एबीपी माझाची टीम लोणावळ्यामधून जरांगेंचा मोर्चा जो निघालेला आहे त्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवते। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद मिकी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।